सर, आपल्या लांबकनी फार्मा प्रोड्युसर कंपनीचे आज 300पेक्षा जास्त सभासद आहेत. या सगळ्या सभासदांचं कोऑर्डिनेशन, त्यांना सगळ्यांना सोबत घेणं आणि त्यांचा कंपनीतला सहभाग हे तितकं सोपं नव्हतं. तुम्ही हे सगळं कशा पद्धतीने मॅनेज केलं? मी तेच बोललो की आम्ही काय केलेलं आहे की आता तंत्रज्ञानाचा वापर करणे ही फार काळाची गरज आहे. आणि या तंत्रज्ञानामुळे आम्ही आता आमचे जे काही शेतकऱ्यांचे गट आहेत, आधी गट होता, मग कंपनी झाली, तर मी एक 2-3 व्हॉट्सअप ग्रुप तयार करून घेतलेले आहेत. हळदीच्या शेतकऱ्यांचा एक वेगळा, नंतर सुगंधी वनस्पतीवर शेतकऱ्यांचा वेगळा, महिला शेतकऱ्यांचा वेगळा, असे ग्रुप करून आणि एक कॉमन ह्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मी वेळोवेळी, आता ही आमच्या कंपनीची वाटचाल अजून सुरू आहे. आत्ताशी स्मार्ट प्रकल्पातला आमचा एक 25% हिस्सा पूर्ण झालेला आहे. तर प्रत्येक टप्प्यावर आम्ही वेळोवेळी शेतकऱ्यांना व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून माहिती आम्ही टाकत असतो. किंवा इतरही आमचे काही ॲक्टिव्ह शेतकरी आहेत, तर तेही या गोष्टीमध्ये सहभाग घेतात. काही नवीन तंत्रज्ञान, नवीन काही आलं तर त्याच्यावर शेअर करत असतात. आणि प्रत्येक टप्प्यावरती आम्ही पारदर्शकता, कारण बऱ्याच वेळा मिटिंगला जर बोलवलं तर एका वेळी सगळे शेतकरी येत नाहीत. कोणाची काहीतरी अडचण असते. बऱ्याच वेळा 25-30% जास्त शेतकरी एका वेळी जमत नाहीत. एक आलेला असतो, दुसरा येतो, तोपर्यंत पहिला चालला जातो. कारण आता फॅमिली छोटे झालेले आहेत, शेतकरी दोघंच असतात, त्याच्यामुळे त्याचे शेतातले कामं असतात. त्याच्यामुळे त्याला प्रत्येक वेळी या मिटिंगच्या जे काही आपली प्रगती आहे कंपनीची, ही त्याच्यापर्यंत पोचवण्यासाठी आम्ही ह्या सोप्या तंत्रज्ञानाचा, कारण आता प्रत्येक शेतकऱ्याकडच्या घरामध्ये स्मार्टफोन आहे. तो जरी वापरत नसला तरी त्याचा मुलगा वापरतो, मुलगी वापरते. आणि मग आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे आल्यानंतर जरी एखादा शेतकरी अशिक्षित आहे, त्याचा मुलगा मात्र आता अशिक्षित कोणीच नाही गावात, व्हॉट्सअप आणि स्मार्टफोन हे प्रत्येक गावातलं प्रत्येक कुटुंब वापरत आहे. त्याचा उपयोग करून आम्ही पारदर्शीपणे प्रत्येक टप्प्यावर अशी माहिती शेतकऱ्यापर्यंत पोचते. त्याच्यामुळे मग ते संघटनही चांगलं आहे. बऱ्याच वेळा शेतकरी येऊ शकत नाही, तर तो सांगतो की मला तुम्ही माहिती टाकून द्या, मी ते वाचून घेईन. तर आम्ही ह्या गोष्टीचा इतक्या शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्यासाठी, आता याच्यातले आमचे काही सदस्य बाहेरगावचे पण आहेत की ज्यांची शेती गावात आहे पण ते बाहेर असतात. कोणीतरी दुसरं बघत असतो, भाऊ बघत असतो. पण जसं तुम्ही सुरुवातीला विचारलं की भाग भांडवल कसं मिळवलं, तर याच्यातले आमचे काही शेतकरी असे आहेत की जे गावात राहत नाहीत, त्यांची शेती मात्र आहे, पण ते बाहेर उद्योग व्यवसायासाठी आहेत, कोणी नोकरीला आहे. कारण आमच्या गावातला शेतकरी इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट, आम्ही जवळ प्रत्येकाकडनं मिनिमम 50,000ची आम्ही भाग भांडवल प्रत्येकाला दिलेलं आहे. तर त्याच्यामुळे मग आम्ही त्याच्याच नातेवाईकांना मग शेअर होल्डर्स कमी करून घेतलं आहे कमी याच्यामध्ये. पण त्याच्या एका फॅमिलीतले जो करता आहे, ज्याला त्याची हे आहे, तर अशा पद्धतीने आम्ही त्यांना जोडून घेतलेलं आहे. मग त्यांना पण तेही प्रत्येक वेळी शहरातनं इथं मिटिंगला येऊ शकत नाहीत, तर त्यांनाही या माध्यमातून आम्ही म्हणजे भागभांडवल उभारणी पण आणि कम्युनिकेशन पण, या गोष्टीवर आम्ही या सगळ्या अशा पद्धतीने आम्ही पुढे जात आहोत. आणि प्रत्येक शेतकरी या आमच्या वाटचालीमध्ये त्याने जरी गुंतवणूक केलेली आहे तरी त्याला एक शाश्वतता आहे की आपल्या पिकाला नक्कीच भाव मिळणार आहे. आणि पुढे जेव्हा कंपनी पुढे जाईल तर भविष्यामध्ये त्याच्या पुढच्या पिढीला तर खूप मोठा फायदा होणार आहे, हे त्यांना विश्वास होता. आत्ताच जाणवत आहे, कारण त्या पद्धतीने आम्ही काम करत आहोत. इथे एक विशेष बाब मी अधोरेखित करू इच्छितो. सरांनी जसं सांगितलं की स्मार्ट योजनेअंतर्गत त्यांचं फक्त 25% टप्पा अजून पूर्ण झाला आहे, 75% काम अजून व्हायचं आहे. पण त्यांनी कामाचं नियोजन इतक्या सुंदर पद्धतीने केलं की त्यातले 2 युनिट त्यांचे पूर्ण झाले, ते पूर्ण क्षमतेने आज चालू आहे. जसं की ब्रिकेटिंग युनिट अंतर्गत त्याच्या 400 टन ब्रिकेटिंगची विक्री झालेली आहे, उत्पादन विक्री झालेली आहे. हळदी अंतर्गत त्यांनी हळद पावडर विक्रीपर्यंतची मजल त्यांनी गाठलेली आहे. आणि अजून पुढचे जे प्रकल्प आहेत ते टप्प्याटप्प्याने सुरू होतील आणि तिथं ते नक्कीच यशस्वी करतीलच. इथे त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन आपल्या फार्मा प्रोड्युसर कंपनीमध्ये काय असलं पाहिजे तो इथे दिसून येतो. सर, तुम्ही या अंतर्गत जे काही उत्पादनांची निवड केली, म्हणजे जे काही प्रॉडक्ट्स निवडले, याची तुम्ही प्रोसेस कशा पद्धतीने राबवली, म्हणजे याच्यातली गुणवत्ता, तांत्रिक बाबींचा अभ्यास कशा पद्धतीने केला, तसंच त्यासाठी आवश्यक असणारी मशिनरीची क्षमता काय असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं तुम्ही अभ्यास कसा केला, त्याचं नियोजन कसं केलं आणि निवड कशी केली? मी सुरुवातीलाच अगदी सांगितलं होतं की
अभ्यासपूर्णच आपण या गोष्टीमध्ये उतरलं पाहिजे. म्हणून मी प्रोजेक्ट निवडतानाच जसं ब्रिकेटिंग युनिट हे जे आहे हे आमचं सेकंडरी प्रोसेसिंग आहे. म्हणजे मी हा पूर्ण अभ्यास केला होता की आपल्याकडे पिकं काय आहेत. आता ब्रिकेटिंग युनिट जे आहेत ना हे ऑलरेडी खूप आहेत आपल्या भागामध्ये, हे माझ्या लक्षात आलं होतं. आणि मी एक पर्यावरणाचा अभ्यासक असल्यामुळे, पर्यावरण क्षेत्रात काम करत असल्यामुळे पुढे भविष्यामध्ये बायोकोल आणि बायो एनर्जी, आज आपले माननीय नितीन गडकरी साहेब नेहमी म्हणत असतात, शेतकऱ्यांनो आता अन्नदाता तर तुम्ही आहातच, पण आता ऊर्जादाताही व्हा आणि ह्या क्षेत्राला खूप मोठी संधी आहे. हे मी अनेक वर्षापासून ते ऐकत होतो आणि माझ्या अगदी सुरुवातीलाच डोक्यात होतं की आपल्याकडे हा जो काही बराचसा बायोमास जाळला जातो, वाया जातो, मग अशा पद्धतीने मग सुगंधी वनस्पती, गवत वनस्पती या ज्या आहेत गवती, याचा आम्ही तेल काढल्यानंतर जो बायोमास उरणार आहे त्याचा आम्ही ब्रिकेट बनवणार आहोत. म्हणजे शेतकऱ्याकडनं आलेल्या वस्तूमध्ये आम्ही आधी तेल काढणार आणि उरलेल्या मालाचा आम्ही लगेच ब्रिकेट त्याच जागी बनवणार. म्हणजे 2 प्रक्रिया एकाच गोष्टीच आम्ही करतो. म्हणजे हे जे सगळं आहे हे शेवटी अभ्यास करून आणि याच्यासाठी मशिनरीची वेगवेगळ्या पद्धतीने नेटवर सर्चिंग असेल किंवा वेगवेगळ्या इंडस्ट्रीजला भेट देऊन, तर ब्रिकेटिंग युनिट निवडण्यासाठी मी राजकोटपर्यंत स्वतः गेलो होतो. तिथल्या वेगवेगळ्या तिथं सगळ्यात जास्त मॅन्युफॅक्चरिंग आहे, तर त्यातल्या त्यात चांगलं कुठलं आहे याचं सगळीकडे अनेक लोकांना विचारून अभ्यासपूर्ण जर केलं तर सगळी माहिती मिळते. माहिती देणारे आहेत, मार्गदर्शन करणारे आहेत, फक्त आपण तिथपर्यंत पोचलं पाहिजे. कोणी आपल्या म्हणजे घास तोंडात टाकणार नाही. तर हे करताना अशा पद्धतीने आता सुगंधी वनस्पतीचं डिस्टिलेशन युनिट जे आहे त्याचा आम्ही पूर्ण अभ्यास केला, अनेक ठिकाणी भेटी दिल्यात. त्याच्यामध्ये काय काय त्रुटी असतात, कशामुळे फेल जातात. नंतर सीमॅप लखनौ जी काही संस्था आहे इंडियन गव्हर्नमेंटची, तिच्या शास्त्रज्ञांशी मी गेल्या 3 वर्षापासून संपर्कात आहे. आणि ते अतिशय इतके मोठे व्यक्ती असूनही ते खूप चांगली माहिती देतात, सगळं गायडन्स करतात. आणि त्यांचे वेगवेगळे ट्रेनिंग्स पण असतात, ऑनलाईन होते. कोविडच्या काळात तर मी ते 2-3 ऑनलाईन त्याचे ट्रेनिंग्ज अटेंड केलेत. आणि आत्ताच पुढच्या महिन्यात आम्ही आमच्या सगळ्या 10 शेतकऱ्यांना घेऊन लखनौला 3 दिवसाच्या प्रशिक्षणासाठी परत जात आहोत. अजून काही संधी आहेत का, अजून काही इतर पिकं आपण घेऊ शकतो का. कारण आता प्रोसेसिंग युनिट आपल्याकडे मोठं लागणार आहे. शेतीमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये चढ उतार राहणार आहे. एखाद वेळी पामावर जर तेलाची किंमत अचानक कमी झाली तर आपल्याकडे दुसरा पर्याय असला पाहिजे. तर असं सगळं अभ्यास करूनच आम्ही या मशिनरीची आणि प्रक्रिया युनिटची, आणि प्रत्येकाने अशा पद्धतीने अभ्यासपूर्वकच करावं. बऱ्याच वेळा असं होतं की दुसऱ्याने हे केलं, तर बऱ्याच वेळा आपल्याकडे क्लिनिंग, ग्रेडिंग किंवा मका भरडा हे असे टिपिकल युनिट्स आपण सुरू करत असतो. पण त्याच्यासाठी मार्केटिंगचे खूप चॅलेंजेस आहेत. तर ते करायला हरकत नाही, परंतु तेच करत राहिलो तर मग आपणच आपल्यामध्ये स्पर्धा निर्माण करू. त्याच्यामुळे थोडंसं वेगळे खूप गोष्टी आहेत. आता भाजीपाल्याचे डिहायड्रेशनचं युनिटसुद्धा आम्ही घेतो आहोत. म्हणजे आम्ही खूप डायव्हर्सिफिकेशन ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आणि मग मशिनरीची जी निवड आहे, तुम्ही जसं म्हटलं ट्रेनिंग आणि मशिनरीची निवड, तर ही आपल्याला स्वतः अभ्यास जाऊन एकदा ठरवलं की मग त्याचे मॅन्युफॅक्चरर कोण आहेत. आता सगळ्यात चांगली गोष्ट जी आहे, आता वेगवेगळे कृषी प्रदर्शनं भरतात. तिथं खूप मोठ्या कंपन्या या मॅन्युफॅक्चरिंग मशिनरी येत असतात. तर किसान नावाचं एक मोठं प्रदर्शन भरतं पुण्याला. तिथं भारतातनं नाही तर परदेशातल्यासुद्धा कंपन्यांचे तिथं वेगवेगळ्या मशिनरी आलेल्या असतात. तर प्रत्येक वेळी ते शिबिर मी गेल्या 4 वर्षापासून अटेंड करतो. तिथं खूप माहिती मिळते एकाच ठिकाणी. तर या प्रदर्शनं आपले शेतकरी मी बघितले आपल्या भागातले हे वारीला जातील, चारधामला जातील, सगळीकडे जातील, पण कृषी प्रदर्शनाला अजूनही आपल्याकडचे शेतकरी फार मोजकेच शेतकरी जातात. त्याच्यामुळे ते अभ्यासात कमी पडतात. तर मला वाटतं ही कृषी प्रदर्शनं हीच आपली वारी समजायची याच्यापुढे. आणि यांना प्रत्यक्ष जाऊन या लोकांची चर्चा करून वेगवेगळ्या प्रकारचे खूप गोष्टी टेक्नॉलॉजी आता येते, तर त्याचा फायदा करून आपण शासन आपल्याला मदत द्यायला तयार आहे. तर अशा पद्धतीने आपण अभ्यासपूर्वकच मशिनरीची निवड केली पाहिजे. आणि ट्रेनिंग्ज वगैरे ते मशिनरी देणाऱ्या कंपनी ट्रेनिंग देतात किंवा तशा पद्धतीचे आपल्याला त्याच्यामध्ये फार मोठं रॉकेट सायन्स नाही आहे. आपण प्राथमिक प्रक्रियाच युनिट घेणार आहोत. अगदीच त्याच्या खूप किचकट ज्या प्रक्रिया असतात तिथपर्यंत आपण जायची गरजच नाही.
आपण इथपर्यंत जरी केलं तरी आपल्या शेताला तिथंच प्रोसेसिंग केलं तर आपण पहिली आणि मला वाटतं उद्देश हाच ठेवला पाहिजे प्रत्येक शेतकरी उत्पादक कंपन्यांनी की आपल्या सदस्याला आणि आपल्या शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाला हे एवढं जरी टार्गेट ठेवलं तरी आपण याच्यातनं यशस्वी झालो असं समजूया. आपला 500 कोटीचा 400 कोटीचा टर्नओव्हर पाहिजे हा उद्देश न ठेवता शेतकऱ्याला शाश्वतरित्या आपल्याला भाव कसा देता येईल त्याच्या पिकाला हा जर उद्देश ठेवला तर नक्कीच आपण यशस्वी होऊ. सर, आपण सांगितलं की आता स्मार्ट योजनेअंतर्गत आपण दोघेही प्रकल्पाची निवड केली, त्यासाठी 3 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक लागते. हो. तर यासाठीची भांडवलाचं आपण आणि कर्जाचं याचं नियोजन कसं केलं, त्याची उभारणी कशी केली? हो. आता स्मार्ट योजनेमध्ये खूप शासनाने वर्ल्ड बँकेच्या मदतीने महाराष्ट्र शासनाने खूप चांगला प्रकल्प आणलेला आहे. याच्यामध्ये शासनाने ऑलरेडी आता प्रत्येक वेळी शेतकऱ्यापुढे एक प्रश्न असतो, लोन शेतकऱ्याला कुठलीही बँक उभी करत नाही. त्याला अनेक कारणं आहेत. बँकेची काही चुका नाही त्याच्यामध्ये, काही शेतकऱ्यांच्या चुका असल्यामुळे आणि बँका उभं करत नाही. तर स्मार्ट प्रकल्पामध्ये साधारण 60% फळांशी रिलेटेड जर प्रोजेक्ट असेल तर 5 कोटीपर्यंत आहे, पण इतर पिकांसाठी 3 कोटीपर्यंतचा हा प्रोजेक्ट आहे. ह्याच्यात 60% आपल्याला सबसिडी मिळते. आणि शासनाने आता असं केलं की आधी ते 20% भागभांडवल म्हणत होते स्वतःचं आणि 20% लोन, पण आता तसं नाही. आता 30%पर्यंत बँक लोन देत आहेत त्याला आणि 10%च फक्त आपल्याला आपला सोयीचा जमवायचा आहे. म्हणजे 30 लाख रुपये साधारण जर 3 कोटीचा असेल तर 1,80,00,000 आपल्याला अनुदान मिळणार आहे आणि 90 लाख बँक लोन देणार आहे. तर शासनाने ही सोय केली की नवीन एक योजना नवीन नाही आहे, पण आपल्याकडे अजून त्याचा फारसा प्रोपोगंडा नाही आहे किंवा लोकांपर्यंत ती पोचलेली नाही. तर ह्या प्रोजेक्टमध्ये ॲग्रिकल्चर इन्फ्रास्ट्रक्चर फंड नावाची जी योजना आहे केंद्र शासनाची, याच्यात आपण जे लोन घेणार आहोत बँकेकडनं 30%, त्याला फक्त आपल्याला 6% व्याजदराने आणि कुठल्याही प्रकारचे कोलॅटरल सिक्युरिटी न देता आपल्याला हे लोन आम्हाला ऑलरेडी सँक्शन झालं आहे. 90 लाखाचं लोन आम्हाला फक्त 6% व्याजदराने मिळालं आहे. तर स्मार्ट योजना अजून काय हवं आहे? इतके कमी व्याजदरात कुठल्याही प्रकारची सिक्युरिटी न देता लोन मिळतं आहे, 60% सबसिडी मिळते. आपल्याला फक्त आता एकत्र येणं आहे, चांगला अभ्यासपूर्वक प्रोजेक्ट निवडायचा आहे आणि पुढे जायचं आहे. तर मला वाटतं ही योजना आता पहिल्या दुसऱ्या टप्प्यात आहे. काही नवीन कंपन्याही आता आपल्या सिलेक्ट झाल्या आहेत. आपल्या जिल्ह्यात परत पुढच्या टप्प्यात अजून येतील. तर मी आपल्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सांगेन की नक्कीच तुम्ही या योजनेमध्ये अभ्यासपूर्व भाग घ्या. वाटल्यास काही अडचणी असतील तर आता अधिकारी आपल्याला गाईड करतील. आमच्याकडे तुम्ही आलात, आपल्याकडे सोल्युशन आहेच बाकीच्या गोष्टी करण्यासाठी. तर आपण या माध्यमातून नक्कीच आपलं जे काही शेती व्यवसायातलं जे संकट आहेत त्याच्यावर नक्कीच आपण या स्मार्ट योजनेतनं मात करू शकतो. सर, आपल्या प्रकल्पासाठी आवश्यक असणारे खेळते भांडवल याचं नियोजन तुम्ही कसं केलं याबाबत काही नोंदणीय बाबी आम्हाला सांगाव्यात सर. खेळतं भांडवल हा एक सगळ्यात मोठा पुढचा जो काही चॅलेंज आहे याच्यामध्ये, की आपल्याला जर तुमचं संघटन चांगलं असेल, भागभांडवल स्वतःचं चांगलं जमलं असेल, पण ते याच्यात टाकल्यानंतर मग बऱ्याच वेळा आपल्याकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. मशिनरी येऊन जाते सगळं आहे, पण कच्चा माल यायलाच पैसे नाहीत. तर आम्ही याच्यात थोड्या वेगळ्या पद्धतीने अशी मात केली की आमचं जे काही भागभांडवल आमचं 40 लाख रुपये जमलेलं होतं त्याच्यात आम्ही म्हणजे हा प्रत्येकाला जमेल असं नाही, पण आम्ही आता ब्रिकेटिंग युनिटला त्याच्यातले 20 लाख रुपये खरेदीला वापरून टाकलेले आहेत. आणि त्याच्यातनं आम्ही आता आमचं उत्पन्न सुरून गेलेलं आहे. आणि जसं जसं त्या उत्पन्नातनं मग जसा प्रोजेक्ट पुढे जाईल तेच ते आम्ही तिकडे करू. आणि आमच्या कंपनीचा आता एवढ्या 6 महिन्यामध्येच जो काही 30-40 लाखाचा टर्नओव्हर 50 लाखाचा टर्नओव्हर होऊन जाईल. त्या बेसिसवर आम्ही मग बँक आम्हाला आत्ताच चांगल्या याची CC द्यायला तयार आहे भागवणं याच्यासाठी. नंतर अजून एक योजना आहे, त्याच्याबद्दल अजून फारशी मला माहिती नाही, परंतु नॅप किसान नावाची एक योजना आहे जी खेळचं भांडवल जे आहे ते देत असते. तर त्याच्यातनं पण आपण निश्चित मदत मिळणार आहे याची माहिती मिळालेली आहे. त्याच्याबद्दल मला आत्ता तरी फार माहिती नाही, त्याच्याबद्दल आपण जास्त प्रकाश टाकू शकाल. नॅप किसान ही नाबार्डची सबसिडरी कंपनी आहे. त्याअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांना व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. साधारणतः 1 कोटीपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. आपले फायनान्शियल बँक स्टेटमेंट ऑडिट रिपोर्ट ते सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने असेल तर त्यांच्याकडून खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य होतं.
नक्कीच आपल्या कंपनीला सुद्धा त्या अंतर्गत वर्किंग कॅपिटल उपलब्ध होईल. सर, आपल्या कंपनीच्या संचालक मंडळाचं कामकाज, त्यांचे अधिकार व जबाबदाऱ्या यांचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने केलं? आता सुरुवातीलाच आम्ही 5च डायरेक्टर आमचे नेमलेले आहेत आणि शेतकरी सगळे आहेत. तर याच्यातलं जे आहे वेळोवेळी त्यांना ज्या काही आम्ही वेगवेगळे प्रदर्शनं अटेंड केलेत किंवा प्रत्येक ठिकाणी त्यांना घेऊन गेलो आणि वेळोवेळी त्यांच्या मीटिंग्स घेऊन त्यांना ह्या सगळ्या योजनेबद्दल आणि प्रक्रियेबद्दल माहिती देत गेलो, जेणेकरून मग ते इतर शेतकऱ्यांबरोबर संवाद साधतात आणि मग तशा पद्धतीने आम्ही त्यांना असं फार मोठं ट्रेनिंग नाही, पण स्मार्ट अंतर्गत ऑलरेडी ते बरेच ट्रेनिंग्स घेत आहेत डायरेक्टर्सचे, कंपल्सरी केलेलं आहे. स्मार्ट योजनेमध्ये खूपच गोष्टी फायदेशीर आहेत, हे ट्रेनिंगसुद्धा देत आहेत. फायनान्शियल मॅनेजमेंटबद्दलही काल परवाच मोठं ट्रेनिंग सेशन झालं, कंपनी ॲक्ट्सबद्दलचे सगळ्या नियमावली असं. तर ह्या पद्धतीने प्रत्येक डायरेक्टरला म्हणजे माझं काम ते जे आहे, तुम्ही जे म्हटलं, मी पण याच्यातला काही फार एक्सपर्ट नाही, मी एक डॉक्टर आहे, परंतु ह्या योजनेमुळे आम्हाला या गोष्टी आपोआपच मिळत आहेत. आणि पीक त्यांच्या स्मार्ट योजनेमध्ये इतक्या गोष्टी आहेत की जे काही आपण मुख्य पीक निवडतो आहे त्याच्यासाठी ट्रेनिंग्स, सहली राज्यांतर्गत बाहेर आणि काही शेतकऱ्यांना तर इंटरनॅशनल लेवलला परदेशातसुद्धा ते ट्रेनिंगला आणि सहलीला घेऊन जाणार आहेत. तर या माध्यमातून आता शासनाने आता गिअर बदललेला आहे. आता आपल्याला गिअर बदलायचा आहे. शासनाने खूप चांगल्या पद्धतीने ह्या योजना आता आणलेल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींवर आपण नक्कीच या माध्यमातून मात करू शकू आणि हे सगळे ट्रेनिंग्स किंवा जे आहेत, फक्त तिथं त्या ट्रेनिंग्सला एक अभ्यासपूर्व जे काही ज्या शेतकऱ्यांची कुवत आहे अशा शेतकऱ्यांनी गेलं पाहिजे. बऱ्याच वेळा शेती सहली ज्या मी पूर्वीच्या बघितल्या आहेत, ह्या बऱ्याच वेळा त्या तिचं नावाला तिथपर्यंत जायचं आणि बऱ्याच वेळा आजूबाजूच्या धार्मिक स्थळांमध्येच आपण वेळ घालवतो किंवा पर्यटन स्थळात वेळ घालवतो. हे पर्यटन नसतं, पर्यटनच आहे, पण हे शेतीच्या शिकण्यासाठीचं पर्यटन म्हणून त्याच्याकडे बघा. आणि जर तसं केलं तर खूप चांगल्या शेतकरी उत्पादक कंपन्या, मोठे मोठे शेती पूरक उद्योग सुरू होत आहेत आणि त्याचा अभ्यास करून मग आपण आपल्या याच्यासाठी केलं पाहिजे. तर याच्यासाठी सगळ्यांचीच इन्व्हॉल्वमेंट मात्र आवश्यक आहे. नाही तर एकाच व्यक्तीने सगळं करायचं असं जर केलं तर ते पुढे जाणार नाही, कारण याचा आवाका नंतर आता हे सुद्धा मोठं चॅलेंज आहे. हा एक मी नेहमीच आपल्याला सांगत असतो की आर्थिक नियोजनामध्ये आम्हालाही बऱ्याच अडचणी येत आहेत. पण हळूहळू आम्ही गावातल्याच काही मुलांना आपल्याकडे ट्रेनिंगला पाठवून किंवा काही ठिकाणी ट्रेनिंग पाठवून तिथंच त्यांना एक रोजगार पण मिळेल आणि ही मॅनेजमेंट पण सोपी होईल. अशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजे, कारण खेड्यामध्ये एक्सपर्ट जे आहे, हे जे काही आता आर्थिक नियोजन जे आता टॅली सॉफ्टवेअरमध्ये सगळं आलं पाहिजे, हे कंपल्सरी केलेलं आहे आणि ते आवश्यक आहे पारदर्शकतेसाठी. मग ते सगळं वापरता येणं खेड्यामध्ये, त्या पद्धतीची मॅनपॉवर उपलब्ध करून देणं. तर आज कॉम्प्युटर आणि सॉफ्टवेअर वापरणं शेतकऱ्याचं मुलालाही जमायला लागलेलं आहे. फक्त त्याला जर आपण चांगल्या ठिकाणी थोडं ट्रेनिंग दिलं तर नक्कीच ती पण मॅनपॉवर आपल्याकडे सहज उपलब्ध होणार आहे. सर, आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीचं आता सध्या स्टॉक आणि इन्व्हेंटरी मॅनेजमेंट हे कशा पद्धतीने करतायत, त्याच पद्धतीने तुमचं आर्थिक हिशोपत्रक आहे दैनंदिन आणि वार्षिक, हे कशा पद्धतीने तुम्ही सध्या ठेवतायत? आर्थिक नियोजनाचं मी बोललो की इन्व्हेंटरी जी आहे ती आत्ताच आमचा 1 महिन्यापासूनच आम्हाला जो मक्याचा जो स्टॉक असतो, मुरघासबद्दल जर बोललो तर आम्ही प्रत्येक शेतकऱ्याचं आलेलं वजन, आमच्या इथं वजन काटा आहे, त्याच्यावरच त्याला आम्ही अशा आधुनिक पद्धतीचा वजन काटा घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये त्या क्षणी शेतकऱ्याला पण SMS जातो, त्याच्या वजनाच्या सगळं डिटेल्स त्याला मिळतात, तोही त्याची नोंद करून ठेवतो, आमच्याकडेही नोंद असते आणि त्याचा एक ईमेलवर पण मेसेज येतो. म्हणजे आम्ही महिन्याभरात काय वजन काट्यावर झालं हे त्या टेक्नॉलॉजीमुळे आम्हाला अगदी इझिली एक एक्सेल शीटमध्ये सगळी माहिती मिळते. वजन मिळालं, रेट फिक्स असतो, त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या ला किती आहे ते करता येतं. हळदीच्या बाबतीतही तसंच आहे की आलेल्या शेतकऱ्याचं वजन तिथं होतं. त्याच्यामुळे सुरुवात असल्यामुळे आम्हाला खूप मोठ्या अजून आर्थिक नियोजनाची फार मोठी गरज पडलेली नाही. पण आता मात्र आम्ही ती तयारी सुरू केलेली आहे, कारण आता आमचे युनिट्स वाढणार आहेत, वेगवेगळे प्रोसेसिंग युनिट वाढणार आहेत. तर त्याच्यामुळे आम्ही आता
आर्थिक नियोजनासाठी आणि त्याचे जे काही रोजचा हिशोब आहे, हे आता सध्या आमचे लोकल काही शेतकऱ्यांचेच आमचे सदस्य त्याचा हिशोब ठेवत आहेत. वेळोवेळी बरेचसं आम्ही व्यवहार जो आहे हा नेट बँकिंग आणि याच्या माध्यमातूनच करतो. पण काही वेळा मजुरी वाटणे आहे किंवा काही गोष्टी ज्या कॅश स्वरूपात करायला लागतात, तर त्याचा आम्ही तिथे एका आमच्या शेतकरी सदस्यालाच त्याची जबाबदारी दिलेली. आणि काही जे आमचे 3 कर्मचारी आहेत ते बरोबर त्याच्याकडे त्याची सगळी रोजच्या रोज माहिती देत असतात. तो त्याचं अकाउंट सगळं मेंटेन ठेवतो आणि नंतर मग आम्ही आपल्याकडे ते सगळं टॅलीमध्ये करण्यासाठी सध्या आपल्याकडे आम्ही देत असतो. सर, तुमची आतापर्यंतची जी वाटचाल झालेली आहे, या वाटचालीतून कृषी उद्योजकतेच्या बाबत मर्यादा आणि भविष्याच्या संधी काय असतील असं आपल्याला वाटतं, आणि भविष्यामध्ये जे कृषी उद्योजक होऊ शकतात अशा नवतरुणांना, नवउद्योजकांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? नक्कीच आता तरुणांपुढे आज जर आपण बघितलं की आपली लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात वाढते आणि रोजगाराच्या संधी ज्या आहेत ह्या खूप बघितल्या तर खूप कमी आहेत. आणि रोजगाराच्या संधी म्हणजे कुठल्या आजकाल आतापर्यंत प्रत्येकाला वाटतं की मला सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि किंवा मग कुठेतरी चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पाहिजे. आता सॉफ्टवेअर हे जे काही IT क्षेत्र आहे किंवा याच्यामध्येही आता प्रचंड उलथापालथ होणार आहे. हवामान बदलांमुळे खूप मोठे संकट येणार आहेत. त्याच्यामुळे शेतीवरही ती संकटं आहेत. परंतु आपण जर ह्या माध्यमातून एकत्रित येऊन जर आपले प्रोसेसिंग युनिट आणि पीक पद्धतीत बदल करून जर केलं तर नक्कीच ह्या आव्हानाला आपण तोंड देऊ शकतो. आणि त्याच्यासाठी तरुणांना एकच सांगेन की सांगू इच्छितो की अभ्यासपूर्व या गोष्टीकडे डोळसपणे बघत राहा. फक्त कोणीतरी आपल्याला येऊन आणि नोकरी देईल आणि त्याच्यातनं मग आपला उदरनिर्वाह होईल किंवा आजकाल शासकीय योजनाही सगळ्या फुकट वाटपाच्या ज्या काही योजना आहेत त्याच्यावरच अवलंबून राहायचं आणि मग आपली प्रगती होणार नाही याच्याने. तर आपण स्वकर्तृत्वाने अभ्यासपूर्वक जर आपण ह्या कृषी व्यवसायाकडे जर बघितलं आणि उद्योजकतेकडे, तर नक्कीच तुम्हाला आपल्याच गावामध्ये चांगल्या रोजगाराच्या संधी आणि ह्या कंपनीच्या मार्फत आपण कंपनीचे सदस्य, कंपनीचे तिथंच आपण काम करा. आणि या माध्यमातून आज जे कृषी क्षेत्राला जे काही बऱ्याच वेळा हिणवलं जातं की काय सगळ्यात खालच्या दर्जाचा आहे. पूर्वी कृषी सगळ्यात वरती होतं, नंतर नोकरी होती, नंतर व्यवसाय होता. आता उलटं झालेलं आहे. आणि याला जर आपण एक प्रतिष्ठा मिळवून द्यायची असेल तर उद्योजकतेशिवाय, त्याच्यावर आधारित उद्योजकशिवायचे उद्योग जे आहेत हे त्या गावामध्ये जी गांधींची खरी संकल्पना होती ग्राम स्वराज्याची, ती जी आपण मधल्या काळात विसरलेलो आहोत, तर तीच खरी त्याला पुढे या माध्यमातून प्रत्येक गावात हे उद्योग उभारले गेले पाहिजे. त्याच्यामुळे बाहेर जायची गरज नाही आणि कमी खर्चामध्ये आपला उदरनिर्वाह आपल्या गावातच होऊ शकतो आणि चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तर तरुणांनी याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं पाहिजे आणि अभ्यासपूर्व मात्र ते सगळं केलं पाहिजे आणि एकत्रित आलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं एकत्र या आणि ह्या माध्यमातून आपली प्रगती साधून घ्या. हे तरुणांना मी या माध्यमातून, आणि हे आमचं जे काही उदाहरण आहे, आम्ही अजून फार मोठा टप्पा गाठलेला नाही, परंतु सुरुवात मात्र आम्ही केलेली आहे. आणि याच्यातनं हे एक मार्गदर्शन, एक पायलट प्रोजेक्टसारखं आम्ही याच्याकडे जर बघितलं तर आम्ही नक्कीच मार्गदर्शन वगैरे आपल्या माध्यमातून आपण पुढच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आपण शेतकऱ्यांना आणि तरुणांना या माध्यमातून मार्गदर्शन करूया. सर, असं म्हणतात की संशोधनानंतरचं महत्त्वाचं पाऊल असतं प्रशिक्षणातून अवेअरनेसचं, आणि हे तुमच्या या प्रकल्पाच्या यशस्वीतेनंतर किंवा इतर जे काही प्रकल्प यशस्वी झाले यांच्यानंतर नवीन येणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपनींना याबाबत प्रशिक्षण उपलब्ध करून द्यावे, यासाठी FSS सोल्युशनच्या माध्यमातून काय काय उपक्रम राबवता येऊ शकतात यावर आखरीच आम्हाला माहिती द्या सर. नाही, नक्कीच फार मोठी याची गरज आहे सर. आपल्यासारख्या ह्या ज्या काही मला वाटतं शेतकऱ्यांसाठी काम करणारे जे काही या तुमचे युनिट्स आहेत, संस्था आहेत, ह्या खूप कमी आहेत. आणि मला वाटतं FSS सोल्युशन खूप याच्यावर टार्गेट करतं आहे. तुमचे अनेक व्हिडिओज, अनेक पुस्तकं वगैरे वाचूनच आम्ही पण बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहोत. तर मी नक्कीच आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण
वेगवेगळ्या येणाऱ्या योजना शासनाच्या आपण ऑलरेडी त्या खूप माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोचवता आहात, परंतु प्रत्यक्ष काही प्रशिक्षण शिबिरं अरेंज करून आणि त्याची व्यवस्थित माहिती जर दिली आपण, तर मला वाटतं एक मोठं माध्यम आहे यूट्यूबच्या माध्यमातून तर आहेच, परंतु काही तुम्ही जसं पुस्तक लिहिलेलं आहे तर वेळोवेळी त्याच्या एडिट करून आलेल्या नवीन योजना हे करून पुस्तक स्वरूपात आणि काही प्रत्यक्ष याच्यामध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांना एकत्र आणून काही जर प्रशिक्षण शिबिर अरेंज करता आले तर तो पण एक आपल्याला त्याच्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील. कारण मी आधीच बोललो की आपल्याकडे हे फार मोठं चॅलेंज आहे. आपलं शेतकरी अजून त्याच्यातनं गावातनं बाहेरच पडत नाही आहे, तर त्याला बाहेर काढण्यासाठी मग आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने प्रयत्न करावे लागतील. तर आपण या माध्यमातून नक्कीच ते प्रयत्न करावेत असं मी आपल्याला विनंती करू इच्छितो. नक्कीच सर, की त्यासाठी आपलंसुद्धा खूप मोठं सहकार्य आम्हाला त्यासाठी लागेल. हो, नक्कीच आम्ही आमचं एक प्रोजेक्ट निश्चित याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि ती साथ देऊ. येस सर, खूप खूप धन्यवाद सर. आज FSS सोल्युशन्स यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून कृषी उद्योजक या सदराखाली आपण आपल्या शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, यात आलेल्या अडचणी आणि त्याची वाटचाल याविषयी आम्हाला संपूर्ण माहिती दिली. ही नक्कीच आमच्या दर्शकांसाठी, भविष्यात कृषी उद्योजक होऊ शकणाऱ्या इतर शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी ही खूप मार्गदर्शक ठरेल. यासाठी आमच्या सगळ्या प्रेक्षकांच्या वतीने आणि FSS सोल्युशनच्या वतीने आपले खूप खूप आभार. आणि आपल्या शेतकरी उत्पादक कंपनीच्या या पुढील वाटचालीसाठी आमच्या पूर्ण टीमकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. आपणही मला इथं बोलावलं आणि हे सगळ्या गोष्टींची चर्चा करण्याची संधी दिली, त्याबद्दल लांबकानी फार्मर प्रोड्युसर कंपनीतर्फे मी आपले धन्यवाद व्यक्त करतो.